टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे। मुंबईमध्ये देखील भाविकांचा उत्साह पाहायला मिळतोय। मी सध्या मुंबईतील प्रसिद्ध अशा महालक्ष्मी मंदिरामध्ये आहे। महालक्ष्मी मंदिरात सकाळी महालक्ष्मी मातेची 4 वाजता पूजा पार पडली आणि त्यानंतर आता 7:30 वाजता आरती पार पडणार आहे। सकाळी पहाटेपासूनच महालक्ष्मी मंदिरात भाविकांनी जे आहे ती मोठी गर्दी केलेली आहे। आजपासून 2 तारखेपर्यंत शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जाणार आहे। त्यासाठी संपूर्ण महालक्ष्मी मंदिर प्रशासन जे आहे ते सज्ज असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण रांगेतूनच नागरिकांनी यावं, भाविकांनी दर्शनासाठी यावं असं आव्हान जे आहे ते मंदिर प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन सर्व भाविकांच्या सुरक्षेसाठी AI टेक्नॉलॉजीचा देखील यावर्षी वापर करण्यात आल्याचं मंदिर प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। कारण की संपूर्ण दर्शन रांग परिसरात एकूण 77 AI तंत्रज्ञान असलेले कॅमेरे जे आहेत ते लावण्यात आल्याचं मंदिर प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। आजचा पहिला दिवस आहे। पहिल्या दिवसाची आरती सकाळी 7 वाजता पार पडणार आहे आणि देवीची पूजा जी आहे ती पहाटे 4 वाजता संपन्न झालेली आहे। आणि संपूर्ण 9 दिवसांचा शारदीय नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम कसा असेल याविषयी देखील माहिती दिलेली आहे। संपूर्ण प्रशासन सज्ज जरी असलं तरी भाविकांच्या व्यवस्थेसाठी देखील विविध उपाययोजना ज्या आहेत ते करण्यात आलेल्या आहेत। नवरात्र उत्सवामध्ये सकाळी 5:30 वाजता मंदिर उघडेल, त्याचसोबतच रात्री 10 वाजता जे आहे ते मंदिर बंद करण्यात येईल असं त्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। सकाळी 7 ते 7:30 वाजेपर्यंत मंदिर आरतीसाठी, तर दुपारी 12 ते 12:20 पर्यंत मंदिर नैवेद्यासाठी बंद असेल। त्याचसोबतच सायंकाळी दुपारच जी आहे ती 6:30 वाजता दुपारच सुरू होईल। तर संध्याकाळची जी सायंकाळची आरती असते ती 7:30 ते 8 यापर्यंत दर्शनासाठी जे आहे ते या आरतीच्या कालावधीमध्ये संपूर्ण दर्शनासाठी गाभारा बंद असेल अशी माहिती मंदिर प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर महालक्ष्मी मंदिर हे प्रसिद्ध मंदिर आहे आणि या प्रसिद्ध मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असलेले आपल्याला पाहायला मिळते। अगदी सकाळी पहाटेपासूनच अनेक भाविकांनी या ठिकाणी रांग लावलेले आपल्याला पाहायला मिळते आणि आता थोड्याच वेळामध्ये आरतीला सुरुवात होते आणि भाविकांची देखील मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामॅन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।